सर्वांना जय भीम, जय वाल्मिकी, जय आदिवासी. मित्रांनो, 2014ला जातवाचा जो प्रश्न आहे, जो जात प्रमाणपत्राचा प्रश्न होता आणि जो आदिवासी कोळी समाजावर जो अन्याय अत्याचार केला जातो त्याचा तोडगा काढावा या आशेने रमेश पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आदिवासी कोळी समाज हा मुंबई चुनाभट्टी येथे सभेला उपस्थित झाला होता. हा सभा जी आहे ही लाखोच्या संख्येने तिथं आदिवासी कोळी समाज एकवटलेला होता. मित्रांनो, रमेश पाटलावर जो महाराष्ट्रातील कोळी समाजाने विश्वास ठेवलेला होता, या विश्वासाचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. मित्रांनो, आदिवासी कोळी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी तो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीला दाखवून विधान परिषदेवर आमदारकी बळकवली आहे. मित्रांनो, ही आमदारकी त्यांनी जवळपास 10 वर्षापासून भोगलेली आहे आणि आता सुद्धा देखील 1 एप्रिल रोजी लोणावळा येथे त्यांनी जवळपास 5-25 कार्यकर्ते जमा करून ते देखील भाड्याने आणलेले असतील. तो काही राज्यस्तरीय कार्यक्रम नव्हता आणि त्या कार्यक्रमाला राज्यस्तरीय शिबिर असं नाव देऊन त्यांनी मोदीजींना व भारतीय जनता पार्टींना पाठिंबा, आदिवासी कोळी समाजाचा पूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाचा पाठिंबा त्यांनी दर्शवला आहे. मित्रांनो, यांनी भारतीय जनता पार्टीकडून यांनी सुपारी घेतलेली आहे आणि हे सुपारी घेऊन आदिवासी कोळी समाजाच्या आपल्या समाज बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आमदार रमेश पाटील करू लागल्यात. मला रमेश पाटलाला सांगायचं आहे, हा महाराष्ट्रातला आदिवासी कोळी समाज हाय काय तुमची बापाची जागीर नाहीये की तुम्ही उठकी सूट तुमच्या स्वतःच्या दीडदमडीच्या राजकारणापायी तुम्ही उठलं की सुटलं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार असं चालणार नाहीये. भारतीय जनता पार्टी ही संविधान विरोधी आहे. भारतीय जनता पार्टी आदिवासी कोळी समाज जाऊ शकत नाही आणि इतर कोणताही मागासवर्गीय समाज हा भारतीय जनता पार्टीचं समर्थन राहू शकत नाही. मला रमेश पाटील एकच सांगायचंय, तुम्ही महाराष्ट्रामधून, तालुक्यामधून आणि जिल्ह्यामधून जर का तुम्ही हाताशी कार्यकर्ते धरले असाल, ते कार्यकर्ते जरी तुम्ही विकत घेतलेला असाल, ते समाजाला त्यांचं काही घेणं देणं नाही. ते दीडदमडीवर विकणारे आणि 1500वर विकणारे ते जे आहे समाजाचे भाडोत्री, त्या भाड्यांना मला सांगायचंय, तुमच्यामुळं हा समाज मातीत चाललाय. रमेश पाटलावर 2014ला आपल्या ह्या आदिवासी कोळी समाजाने भरोसा ठेवून चुनाभट्टी येथे लाखोच्या संख्येने येऊन हा जो कार्यक्रम, जी सभा झाली होती, ही फक्त अन्याय अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी झालेली होती. हा भारतीय जनता पार्टीला शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी नव्हतं. आणि आजही मी सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीने अंधश्रद्धेत राहू नये. रमेश पाटील हा त्यांचा वैयक्तिक पाठिंबा असणार आहे, हा कोळी समाजाचा पाठिंबा नसणार आहे. भारतीय जनता पार्टी हे जातीवादी भारतीय जनता पार्टी आहे. हे संविधान मिटवण्यासाठी आणि आदिवासी कोळी समाजाला तसेच इतर सर्व समाजाला मातीत घालण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने करणं चालू आहे. आपण मित्रांनो, मला या भारतीय जनता पार्टी जर त्यांची जागा नाही दाखवली तर येत्या काळामध्ये हे लोकशाही मार्गाने चालणारा देश, लोकशाही मार्गाने चालणारा आपलं हे महाराष्ट्र, याच्यावर नक्कीच या लोकांनी हुकुमशाही आणल्याशिवाय राहणार नाहीये. मित्रांनो, यांना यांची जागा दाखवाच लागणार आहे. जवळपास मित्रांनो, भारतीय जनता पार्टी जर का या रमेश पाटीलनी जर का त्यांना पाठिंबा द्यायचाच होता, तर मला रमेश पाटीलनी सांगाव की जवळपास भारतीय जनता पार्टीने 36 जागा या लोकसभेसाठी जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकही कोळी समाजाचा उमेदवार नाहीये. भारतीय जनता पार्टीनं फक्त एकच रमेश पाटील हा विकत घेतलेला आहे आणि हा विकत घेऊन त्याला आपल्या कोळी समाज संपवण्याची सुपारी दिलेली आहे. आणि कोळी समाजाच्या पोटी जो रमेश पाटील जन्माला आला, हा नक्कीच साप म्हणून जन्माला आलेला आहे. हा समाजाला संपवण्याचा याचा खेळ आहे आणि मला तर असं वाटतंय आता याच्यासोबत कोणी जायला नकोय. आणि कोणी जर का गद्दारी करून समाजाला मिटवण्याचं काम करत असेल, समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत असेल, हे थांबवलं पाहिजे आणि रमेश पाटील त्याची जागा दाखवली पाहिजे. रमेश पाटील जर का आता लोकसभेच्या प्रचारासाठी येतील, विधानसभेच्या प्रचारासाठी येतील, तर त्याला देखील फिरकू देणार नाही.